परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतकरी सुखावलाय। या पावसामुळे विहिरी, तलाव आणि नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। मात्र जिंतूर शहरासाठी हाच पाऊस मोठी डोकेदुखी ठरत आहे, कारण अनेक भागात पाणी तुंबले आहे। जिंतूर शहरातील विविध भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नाल्या नसल्यामुळे अनेक ठिकाणी तळ्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे तालुक्याचा कारभार चालणाऱ्या तहसील कार्यालयाच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तळे साचल्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये गुडघ्या इतके पाणी जमा झाले। परिसरातील अतिक्रमणामुळे पाण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली। याचबरोबर शिवाजीनगर, गुरुदेवनगर, आदमाने मंगल कार्यालयासमोर नाला बंद पडल्यामुळे मोकळ्या जागेत 3 ते 4 फूट पाणी जमा झाले। त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या भागातील रहिवाशांनी शहर प्रशासनाला तात्काळ हे पाणी बाहेर काढण्याची विनंती केली आहे। आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून हे पाणी त्वरित काढले जावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। शहरातील झोपडपट्टी भागात देखील अशीच बिकट परिस्थिती निर्माण झाली। सध्या आपण जिंतूर शहराला जोडणारा हे मुख्य रस्ता, ज्यामध्ये गुरुदेवनगर आहे, शिवाजीनगर आहे, ज्ञानेश्वरी शाळा आहे, या रस्त्यावर आपण पाहू शकता की दोन्हीकडे या साईडला पाणी जमलेलं आहे। या परिसरामध्ये पाणी जमल्यामुळे पाणी जाण्याला कुठेही वाट राहिला नाही। नगरपालिका प्रशासन याला वाट काढून द्यावी आणि हे पाणी मोकळं करावा, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे। जिंतूरचा तहसील परिसर आहे, आपण पाहू शकता इथे पाणी पूर्णपणे साचलेलं आहे। यामध्ये नागरिकाला येण्यासाठी बॉन्ड विक्रेत्याकडून बॉन्ड घेण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे। तहसील प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे पूर्णपणे पाणी कुठेतरी काढण्याची व्यवस्था करावी। तसेच आपण पाहू शकता इथे अनेक दिवसापासून जप्त केलेले वाहन आहे, जे वाहन आतापर्यंत विल्हेवाट लावली नाही। तहसील प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन हे पूर्ण परिसर हे खुला करून नागरिकांना व्यवस्था करावी, अशी मागणी जिंतूरमध्ये जोर धरत आहे। रियाज चाऊस, जिंतूर। प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।